खराडी रेव पार्टी प्रकरणातला चौकशी अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे। आपल्यासोबत या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत। ताई, आयोगाचा अहवाल प्राप्त झालेला आहे, काय नेमका अहवाल? गेले 2-3 दिवसापूर्वी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पुणे पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या की यामध्ये मोठ्या प्रमाणातली मानवी तस्करी आढळून येते, तर याची आपण सखोल चौकशी ही ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा। आज पुणे पोलिसांचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर झालेला आहे। अतिशय भीषण भयावह अशी परिस्थिती आहे। हा अहवाल पाहिल्यानंतर मी पत्रकार परिषदेत सुद्धा सांगितलं की खूप गोष्टी अशा आहेत की मला बोलतानाही संकोच येतोय किंवा मी सगळी माहिती तुमच्यासमोर सांगू शकत नाही, अशा पद्धतीचा हा अहवाल आहे। पण पत्रकार परिषद घेण्याचा एकच उद्देश आहे की याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मुलींवरती लैंगिक अत्याचार केले गेलेत, त्याचे व्हिडिओ शूट केले गेलेत आणि व्हिडिओ शूटिंग करून नंतर मुलींना ब्लॅकमेल केलं गेलेलं आहे। तर अजून इथून पुढे कोणी या जाळ्यात अडकू नये, कुठल्या एजंटच्या माध्यमातून त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्यावर अत्याचार होऊ नये, हा माझा आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे। आणि म्हणून पोलीस संचालकांना पत्र पाठवत त्यांनी SIT गठीत करावी आणि SITच्या माध्यमातून हा तपास करावा, अशा पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। साधारणतः किती व्हिडिओज आणि फोटोज आहेत आणि या व्हिडिओजमध्ये प्रांजल खेवलकर दिसत आहेत? याच्यामध्ये आम्हाला अहवाल जो प्राप्त झाला आहे त्या अहवालामध्ये 252 व्हिडिओ आहेत, 1497 फोटो, असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत आणि याच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये स्वतः खेवलकर आहे। ते पाहिलं तर तुम्ही असे म्हणालात की अनेक ठिकाणी पार्टीज वगैरे झालेल्या होत्या, कुठे कुठे पार्टी झालेल्या होत्या आणि या पार्टीमध्ये सहभागी कोण झालं होतं आणि याच्यामध्ये प्रमुख आरोपी हे प्रांजल खेवलकरच आहेत। याच्यामध्ये लोणावळा असेल, साकीनाका असेल, त्याचबरोबर गोवा असेल, अशा अनेक जळगाव आहे, अशा अनेक ठिकाणी ह्या रेव पार्ट्या झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मुलींना त्या ठिकाणी बोलवलेलं। म्हणजे प्रांजल खेवलकरच या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेत असं? याच्यामध्ये हा जो डेटा आहे किंवा ही माहिती आहे ती खेवलकरांच्या मोबाईलमधली आहे। याच्यामध्ये अजून आरोपी त्यांच्यासोबत आहेत, त्यांचा सुद्धा तपास चालू आहे। ही सगळी माहिती पुढे आल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर मांडू। त्यांचा डेटा नाही आला? इतर आरोपी आहेत त्यांचा तपास चालू आहे अजून। ताई, तुम्ही SIT चौकशी करा असं सुद्धा मागणी केलेली आहे। याच्यामध्ये SITच्या माध्यमातून ह्या आरोपींचे CDR तपासले जावेत। यामध्ये या मुली कुठून आल्या, कोणत्या एजंटच्या माध्यमातून आल्या, या मुलींचं गाव कुठलं, त्यांचा वैद्यकीय अहवाल कसा, हे सगळ्यांची तपास आणि माहिती या SITच्या माध्यमातून व्हावी। आणि या SITमध्ये ज्या महिला पोलिसांची नेमणूक करण्यात येईल तर त्याच्यामध्ये ज्या मुली तक्रारदार पुढे येतील त्यांची संपूर्ण माहिती ही गोपनीय ठेवावी, जेणेकरून त्यांना एक संरक्षण मिळेल, त्यांच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग या माध्यमातून केलं जावं। रोहिणी खडसे म्हणतात हे प्रकरण पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आहे, कारण याच्यामध्ये पाहिलं तर आपलाच बॅट, आपलीच बॉल आणि आपलीच स्क्रिप्ट आहे, असं ते रोहिणी खडसे तुमच्यावरती आरोप करतात। मला त्यांच्याबद्दल खरं सहानुभूती वाटते। त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी आता न्यायालयामध्ये मांडावं। ह्या होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर। जो चौकशी अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केलेले आहेत। यामध्ये प्रांजल खेवलकर या प्रकरणामध्ये आहे, त्याचबरोबर अनेक व्हिडिओज आणि फोटोज या प्रकरणामध्ये सापडलेला आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।